त्या अगोदर आपण कुठे होतो आणि मेल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत याचा विचार अजूनपर्यंत आपण केलेला नाही आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी स्मरणार्थ कथा होतात ना त्या त्या ठिकाणी मृत्यू उपरांत जीवन काय असतं हे सांगण्यात येतं महाराज. मग ह्या स्मरणार्थ कथा नित्य आपण ऐकायला पाहिजे, कारण हे जीवन मी कसं जगतोय मला माहिती आहे, पण मेल्याच्या नंतर माझं काय होणार आहे ते कळायला त्या ठिकाणी पाहिजे. हो, त्यासाठी स्मरणार्थ कथा जिथे असेल ना तिथे जाऊन ऐकायला पाहिजे. मग ते उत्तर कार्याचं कीर्तन का असे ना, उत्तर कार्याचं प्रवचन जरी असलं तरी ते ऐकायला पाहिजे, नाही की नाही. ज्यामध्ये मृत्यू उपरांत जीवन सांगितलं जातं. जे जीवन तुम्ही जगत आहात त्या जीवनाचा काही एक त्या ठिकाणी भरोसा नाही सज्जनांनो. जिंदगी तो बेवफा है, जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकरा देगी, लेकिन मौत ऐसी महबूबा है कि एक दिन साथ लेके ही जाएगी. या जगामध्ये अंतिम सत्य काही असेल तर तो मृत्यू आहे आणि त्या मृत्यूबद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. पण त्याचा विचार आजकाल कोणी करत नाही आहे. म्हणजे नेमकं मृत्यू कसा होतो त्याबद्दल व्यासांनी जन्मजयाला खूप छान सांगितलेलं आहे. बघ बाबा, शरीर जाण्याचे म्हटले 3 प्रकार असतात बरं का. त्यांचा जो संवाद चाललेला आहे अतिशय छान. त्यातला पहिला शरीर जाण्याचा जो प्रकार आहे तर तो म्हटले शरीराचा पडता नाश. कोणीतरी यावं, या शरीरावर धाराधार शस्त्र चालवावं आणि या शरीराचा नाश करून टाकावा, याला म्हणतात पडता नाश. मग ऐकणारे म्हणतील महाराज आम्ही अशा प्रकारचं काही त्या ठिकाणी कृत्यच करणार नाहीत की कोणी आमचा खून करेल, कोणी आमच्यावर शस्त्रास्त्र चालवेल, असं आम्ही कार्य करणार नाहीत, असं आम्ही वागणार नाहीत, म्हणून काही आम्ही अमर झालो नाही. या शरीराला पडता नाशातून जन्मजया वाचवलं ना तरी या शरीरासाठी पुढचा नाश ठेवलेला आहे आणि त्या नाशाचं नाव आहे म्हटले आश्रय नाश. कुठला नाश? आश्रय. आश्रय नाशाची व्याख्या काय असेल मग? ज्याच्या आश्रयाशी हे शरीर आहे मुळात त्या आश्रयाचा नाश, त्यात आश्रिताचा पण नाश. हे जर तुम्हाला समजणार नाही तर ज्ञानोबा त्यासाठी छान उदाहरण देतात. एखादी भिंत आहे म्हटले, भिंत, आणि त्या भिंतीवर चित्रकाराने सुंदर चित्र काढलेलं आहे. मग त्या चित्राचं अस्तित्व कुठपर्यंत ताई? जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत. एकदा का भिंत पडून गेली या भिंती, होय चित्राची केवळ माती. भिंत पडली की चित्राचं अस्तित्व जसं संपतं तसं एखाद्या घरामध्ये आपण बसलेलो आहे, घरच आपल्या अंगावर पडलं, आपण संपलो. 50 फूट उंच पुलावरून गाडी चाललेली आहे, गाडीत आपण बसलेलो आहे, पूल तुटला, गाडी खाली पडली, गाडीचे तुकडे तुकडे झाले, त्यात आपण पण होतो. आपण राहू का? आश्रयाबरोबर आश्रिताचा नाश. शरीर जाण्याचं हे दुसरं कारण त्या ठिकाणी सांगितलं. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही बसमध्ये पण बसणार नाहीत, आम्ही घरात पण राहणार नाहीत, झाड पडेल आमच्या अंगावर, झाडाखाली सुद्धा आम्ही बसणार नाहीत, मग आम्ही अमर होऊ का? नाही. सज्जनांनो, शास्त्राने तिसरा नाश असा सांगितलेला आहे की तो कोणालाच टाळता येत नाही. हो, ज्ञानोबा त्याचं नाव सांगतात. कुठला नाश? तर म्हटले आश्रय नाश. हे शरीर जाता आघवे, नासिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. आश्रय नाशाने हळूहळू या शरीरामध्ये बदल होत जातो. जायते अस्ति वर्धते विपरिणमते, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. छान असणारा देह हळूहळू त्या ठिकाणी लहानाचा मोठा होतो. मोठा झाल्याच्या नंतर परत वृद्धापा काळाकडे जेव्हा तो कल घेतो तेव्हा काळे केश होती शुभ्र, आले वृद्धपण बोलती. स्त्री असू दे अथवा पुरुष, सज्जनांनो, सर्वात प्रथम यांच्या कानाजवळचे केस पांढरे होतात.
बघा तुम्ही, असे मध्ये पांढरे नाही होणार. कानाजवळचेच का होतात? त्याला नामदेव महाराजांनी एक प्रमाण सुद्धा दिलेलं आहे महाराज, छान बर का. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, कानाजवळचेच केस पांढरे का होतात? तर ते कानाजवळचे केस कानात सांगतात की बाबा ताई टाइम झाला बरं का, घ्या उरकून आता लवकर. हो, जरा कर्णमुळे सांगू आल्या गोष्टी आणि मृत्यूची या भेटी जवळी आली. जरा कर्णमुळे सफेद झालेले बाल कानाच्या जवळ मृत्यूची गोष्ट सांगतात की तुमचा टाइम संपत आलेला आहे, त्वरा करा, लवकर लवकर त्या ठिकाणी परमार्थ करा आणि तुमचा यह जीवनाचं त्या ठिकाणी सार्थकता करून घ्या, हरिभक्ती करून घ्या, जी परलोकामध्ये तुम्हाला कामाला येईल महाराज, आहे की नाही? हो, साधू संत ओरडून ओरडून सांगतात की तुम्ही काय करा, करा हरे भक्ती परलोके कामा, करा हरे भक्ती परलोके कामा, हरी भक्ती. मग त्या हरिभक्तीचा विचार करत असताना सज्जनांनो, कुठल्या देवाची भक्ती करायची आहे? तर 5 असे दैवत सांगितलेले आहेत. बघा, या पुराणाचा अभ्यास केल्याच्या नंतर लोकांना समजेल, रुचेल, पचेल आणि लक्षात राहील अशा प्रकारच्या कथा वेचून सांगितल्या जातात. म्हणून तुमचं लक्ष माझ्या शब्दांकडे असलं पाहिजे. हरिभक्ती करत असताना कोण्या विशिष्ट प्रकारच्या एका दैवताचं नाव या ठिकाणी सांगितलेलं नाही. 5 अशी दैवत आहेत की ज्यांचा जन्म पण नाही आणि मृत्यू सुद्धा नाही. 5 अशी श्रेष्ठ दैवत आहेत की ज्यांचा जन्मही नाही, मृत्यू नाही, त्यांना माता पण नाही, पिता पण नाही, अजन्म तत्व, अयोनिच, ज्यांचा योनीच्या माध्यमातून जन्म झालेला नाही आहे. त्यांचं एक स्वरूप सगुणी आहे आणि एक स्वरूप निर्गुण सुद्धा आहे. अशा 5 दैवत सांगितलेत. बघायची का मग? त्यापैकी एका दैवताची आपण कथा श्रवण करीत आहोत. मग चला, कुठल्या त्या अशा 5 दैवत आहेत, अजन्म आहेत, अयोनिच आहेत? तर त्यातली पहिली देवता आहे भगवान सूर्यदेव, की ज्यांचा जन्म पण नाही आणि मृत्यू सुद्धा नाही. अजन्म तत्व, त्यांना माता नाही, पिता नाही, असले तर ते पालक पिता असतील. ज्यांचं एक स्वरूप सगुण देखील आहे, एक स्वरूप निर्गुण देखील आहे. अगोदर 5 दैवत बघू, मग त्यांच्या स्वरूपाबद्दल आपण बोलू. सूर्यदेव 1, 2 भगवान विष्णू, 3 भगवान महादेव, 4 भगवान गणेश आणि 5 माता शक्ती. असे 5 दैवत आहेत की ज्यांचा जन्म नाही, मृत्यू सुद्धा नाही, ज्यांचं एक स्वरूप सगुण आहे, एक स्वरूप निर्गुण आहे. सज्जनांनो, भगवान शंकर यांना माता पिता नाही, भगवान विष्णूंना आई वडील नाही आहेत. आपल्याला रामाच्या बापाचं नाव सांगता येईल, आपल्याला श्रीकृष्णांच्या आई वडिलांचं नाव सांगता येईल. सांगा बरं भगवान शंकराच्या आई वडिलांचं नाव? नाही. त्यांच्या लग्नाच्या वेळचा प्रसंग आहे, आपण लग्न तर लावणारच आहोत पुढे. नवरदेव नंदीवर बसून आलेले आहेत, नारदजी त्यांच्या बरोबर आहेत आणि त्या नवरदेवाला त्या हिमालय राजाच्या नगरीतल्या पुरोहिताने विचारलं, म्हटले आमच्या नगरीचा असा नियम आहे की नवरदेवाने आपलं नाव सांगून आपल्या 3 वाडवडिलांचं नाव सांगावं तरच मंडपामध्ये प्रवेश म्हणे. म्हटले नाही तर नाही. भगवान शंकर म्हटले माझं नाव शंकर आहे. म्हणे ठीक आहे. वरस्य नाम शंकराः शंकरस्य पिता नाम किम, तुमच्या वडिलांचं नाव काय? भगवान शंकर इकडे तिकडे बघायला लागले. नारदजींकडे बघितलं. नारदा आता काय सांगू मी या पुरोहिताला? नारद म्हटले हे बघा,
काहीतरी सांगावंच लागणार आहे. याला तत्वज्ञान सांगायला आता वेळ नाही आहे. आणि तुमचं जे वराडी आहेत ना, त्या वराडींचं जरा वराडींवर लक्ष असू द्या. ते वराडी काही सर्वसामान्य जळगावमधले लोक नाही आहेत. कोण आहेत? भूत. हां, त्यांचा विचार करा. अरे पण सांगायला नाहीच तर काय सांगू. मग नारदांनी मध्यस्थी केली. नारद म्हणायला लागले, हे बघा, तुम्ही खोटं बोलत नाहीत. खोटं बोलण्यामध्ये माझा नंबर आहे. म्हणजे मी बोलू का? म्हणे बोल. आणि मग नारदांनी सांगायला सुरुवात केली, पुरोहित बुवा, हे नंदीवर बसलेले नवरदेव यांचं नाव शंकर आहे म्हणे, माहिती आहे. यांच्या वडिलांचं नाव म्हणे, यांच्या वडिलांचं नाव ब्रह्मदेव. पुरोहिताने मंत्र म्हणायला सुरुवात केली, वरस्य नाम शंकरः, शंकरस्य पिता नाम ब्रह्मा, ब्रह्मस्य पिता नाम किम. ब्रह्मदेवाच्या वडिलांचं नाव काय? म्हणे लिहून घ्या. ब्रह्मदेवाच्या वडिलांचं नाव आहे भगवान विष्णू. ब्रह्मस्य पिता नाम विष्णू, विष्णुस्य पिता नाम किम. विष्णुदेवाच्या बापाचं नाव काय? आणि आता नारदाने एक युक्ती केली. नारद बोलायला लागले, म्हणजे माफ करा पुरोहित बुवा, मला नवरदेवाचं नाव माहिती होतं आणि त्यांच्या 2च बापदादांची नाव माहिती होती. तिसऱ्याचं नाव ज्याला लग्न करायचंय त्या नवरदेवालाच विचारा म्हणे तुम्ही, मला काही घेणं देणं नाही. भगवान शंकर म्हटले, नारदा, आतापर्यंत उचलली जीभ लावली टावला, सर्रास खोटं बोलला आणि एका नावासाठी अडून बसला. नारदाने सांगितलं, देवा माफ करा, माझी सत्सत विवेक बुद्धी जागृत झाली. खोटं बोलणं पाप आहे म्हणे बुवा, मला काही घेणं देणं नाहीये. मी जेवायला मिळालं तर जेवण करेल, नाही तर तसाच भिक्षा मागण्यासाठी चालला जाईल. तुम्ही आणि तुमच्या भूतांचा विचार तुम्ही आता करा. काय उत्तर द्यायचं ते तुम्हीच द्या. आणि मग भगवान शंकर बोलतायत की पुरोहित, मी शंकर, माझ्या वडिलांचं नाव ब्रह्मदेव सांगितलं, ब्रह्मदेवाच्या वडिलांचं नाव विष्णू सांगितलं, और इन दोनों का भी बाप मैं हूं, बोले शादी करने की हो तो करो, नहीं तो मैं चला. सांगायचं तात्पर्य, मातृपितृहीना, त्यांना आई वडील नाहीत. तसेच भगवान गणेशजी सुद्धा आहेत अयोनिच. माता जाकी पार्वती, पिता महादेवा जरी असलं तरी ते पालक पिता आहेत. त्यांचा देखील जन्म हा माता पार्वतीने लिंग मुद्रा लावल्याच्या नंतर आपल्या शरीरावर जो दवबिंदू झाला, त्या दवबिंदूतून त्यांना निर्माण केलेलं आहे. लिंग मुद्रा कशी लावतात? लिंग मुद्रा, लिंग मुद्रा लावणं जर तुम्ही शिकले महाराज, तर तुमच्या शरीरामध्ये ताप जर तुम्हाला चढवायचा असेल, शरीरातला घाम जर बाहेर काढायचा असेल, तर 5 मिनिटं फक्त तुम्ही लिंग मुद्रा लावा. 10 मिनिटं 15 मिनिटं जर लिंग मुद्रा लावली ना, तर निश्चितच शरीरातील सगळे टॉक्सिन्स, जे विषाणू आहेत, ते बाहेर निघतात. घाम बाहेर त्या ठिकाणी निघतो. कशी लावतात ती लिंग मुद्रा बघायची. दोन्ही हात पुढे केल्याच्या नंतर करंगडी आणि अनामिका एकमेकांना टच करायचे आहेत. आणि हळूहळू त्या ठिकाणी हात असा करायचा आहे. महादेवाच्या लिंगासारखा त्या ठिकाणी लिंग तयार होतं. याला लिंग मुद्रा म्हणतात. आणि हे जर 5 ते 15 मिनिटं तुम्ही रोज करायला लागलात, तर शरीरातील बरेचसे रोग बाहेर निघतात. शरीराला घाम यायला लागतो. अतिशय छान. करंगडी आणि अनामिका. पहिले बोटांची माहिती घ्या. या 5 बोटांना नाव आहेत. काय नाव आहेत 5 बोटांची? अंगठा, बोट, उपबोट, अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगडी. आले की नाही? 5 बोट. बोटांबद्दल सुद्धा लोकांना माहिती नाही. प्रत्येक बोटाला कांड्या किती? 3. अंगठ्याला नवल. ह्या गोष्टीचं वाटतंय मला माहिती असून तुम्ही अंगठे पाहतायत. लोक नुसतं म्हणतात, रवी दादा अख्खं जळगाव कसं आहे मला माहिती आहे, घरी वय तुले तुझे बोट माहिती नाही भाऊ. आहे की नाही? करंगडी आणि अनामिका एकमेकांना टेकायच्या आहेत. पाठीला पाठ लावायची त्यांची. आणि सज्जनांनो, हे जे बाकीचे बोट आहेत ना, लिंगाचा आकार त्या ठिकाणी तयार होतो. अतिशय छान. ही लिंग मुद्रा जर 15 मिनिटं तुम्ही लावली, तर लगेच शरीर तापायला सुरुवात होते आणि दवबिंदू शरीरावर येतात. त्याच्यापासून भगवान गणेशांचा जन्म आहे. लोक म्हणतात माता पार्वतीने अंगाच्या मळापासून गणपती बनवला. मला सांगा, आपल्या गल्लीतली हारकुंडा
तिच्या अंगावर चिचोरी भरमड सापडत नाही. माता पार्वतीच्या अंगावर एवढा मळ निघेल का? मातृपितृहीना तत्व भगवान गणेशजी पूजेश युक्त त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर माता शक्ती, तिचाही प्रादुर्भाव आपण पाहिला. सर्व देवांनी आपले अवशेष तिला दिल्याच्या नंतर त्या जगदंबेचं स्वरूप आपण काल पाहिलं. भगवान विष्णूंचं स्वरूप देखील तसंच आहे, मातृपितृहीना. मग पूजायचे असतील तर हे 5 देव, ज्यांचं एक स्वरूप निर्गुण पण आहे आणि एक स्वरूप सगुण देखील आहे. मग चला एकेका देवाचं आपण बघूयात. सूर्यदेव, आता बघा जे निर्गुण स्वरूप आहे ते गोल आहे, गोल. सूर्यदेव दुरून बघा कसे दिसतात, गोल. ते त्यांचं निर्गुण स्वरूप आहे. आणि त्याचा जर तुम्ही स्वतःचा जर अभ्यास केला तर त्यांचा रथ आहे, त्यांना चांगल्या मिशा आहेत आणि अतिशय तेजस्वी त्यांचं स्वरूप आहे बरं का. हो, ते कधी चतुर्भुज होतात, कधी द्विभुज त्या ठिकाणी असतात. त्यांना आदित्य म्हटलं जातं. म्हणजे ते सगुण स्वरूपात असे दिसतात आणि निर्गुण स्वरूपात गोल दिसतात, म्हणजे दोघे स्वरूप आहेत तरी. चला त्याच्यानंतर भगवान महादेव. भगवान महादेवांचं सगुण स्वरूप काय असेल तर म्हटले कधी ते पंचानन आहेत, म्हणजे पाय, एका मुखाला 3 डोळे त्या ठिकाणी आहेत, हातामध्ये त्रिशूल आहे, हातामध्ये डमरू आहे, नंदीवर बसलेले त्या ठिकाणी अगडबम. हो, बलाढ्य देहाचे त्या ठिकाणी असणारे. त्यांचा गौर वर्ण आहे, पण विष प्राशन केल्याच्यामुळे कंठ निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ देखील म्हणतात. त्यांना हजारो नावाने संबोधलं जातं. ते त्यांची सगुण स्वरूप त्या ठिकाणी आहेत महाराज. मग महादेवाचं निर्गुण स्वरूप काय, जे गोल असतं. महादेवाचं लिंग ते ज्योतिर्लिंग. या लिंगामध्ये देखील प्रकार आहेत. लिंग वेगळं, शिवलिंग वेगळं आणि ज्योतिर्लिंग वेगळं. लिंग हा व्याकरणाचा शब्द आहे महाराज. लिंगाने फक्त त्या ठिकाणी एखाद्याला दाढी मिशा आहे तो पुरलिंग, एखाद्याला नाही तो स्त्रीलिंग. दोघींपेक्षा त्या ठिकाणी निराळा, तृतीयपंथी, नपुसक लिंग. तिथे फक्त त्या ठिकाणी शरीराचा बोध होतोय म्हणून ते लिंग सोडून द्या. पण शिवलिंग या शब्दाचा जो अर्थ आहे ना, फक्त शिवालाच त्या ठिकाणी दर्शवलं जातं. मग शिवाचे जे शिवलिंग आहेत ते पार्थिव लिंग, त्याच्यामध्ये देखील प्रकार आहेत. एक आचल लिंग आहे आणि एक चललिंग आहे. चललिंग जे तुमच्या आमच्या घरामध्ये पूजलं जातं त्याला चललिंग म्हणतात. ते इथून उचलून दुसऱ्याकडे ठेवता येतं, ते अंगठ्या एवढं असावं. पण जे आचल लिंग आहे ना, त्या आचल लिंगाला इथून उचलून तिथे पुन्हा पुन्हा ठेवता येत नाही. मग त्याची लांबी रुंदी किती असावी, 25 बोटे लांबी असावी, 12 बोटे रुंदी असावी, 12 बोट उंचीचा तो बाणा त्या ठिकाणी असावा. लिंग वेदिका ज्या वस्तू पदार्थापासून बनवलेले त्याच वस्तू पदार्थांचा बाणा त्या ठिकाणी असावा. दगडाची वेदिका आणि चांदीचं लिंग चालणार नाही. एकदा का मंदिरामध्ये प्रतिष्ठा केली त्या शिवलिंगाची की सज्जनांनो, जगाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य त्या शिवलिंगामध्ये असतं. आणि घरातल्या चललिंगामध्ये फक्त घरच्या लोकांचं कल्याण करण्याचं सामर्थ्य. बाहेरच्यांचंही करू शकतो, पण बाहेरचे लोक कुठे येतील आपल्या घरी प्रार्थना करायला. आणि आपण प्रार्थना करू तर आपल्या पुरताच, बाहेरच्या लोकांपुरता नाही. आपण कालच पाहिलं या चललिंगामध्ये अजून प्रकार आहे महाराज, उपप्रकार. व्यक्तलिंग आणि एक अव्यक्तलिंग. मग व्यक्तलिंग कशाला म्हणतात की महादेवाचं लिंग आहे पण त्याच्यावर डोळे कोरलेले आहेत, नाक दाखवलेलं आहे, चेहरा दाखवलेला आहे. पशुपतीनाथला जर तुम्ही गेलात तर चारी बाजूला त्या ठिकाणी तोंड दाखवलेले आहेत, त्याला व्यक्तलिंग म्हणतात. पण ज्या लिंगावर कुठल्याच प्रकारचे डोळे, तोंड, नाग असं काहीच ठेवलेलं नाहीये, फक्त वेदिका आणि लिंग आहे, त्या लिंगाला अव्यक्त लिंग म्हणतात.
व्यक्त लिंग वेगळं, अव्यक्त लिंग वेगळं आणि व्यक्त अव्यक्त लिंग त्या ठिकाणी वेगळं. पण एक सांगू का, याच्यापेक्षा ज्योतिर्लिंग सर्वात वेगळं. चललिंग अचललिंग हे माणसांनी, देवांनी, ऋषी